नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करूया आपण एक सुंदरशी दिसणारी महिरप, पाटाभोवतीची किंवा चौरंगाभोवतीची महिरप। तर याला लागणारं साहित्य आहे हे 5 नंबरचे मोती घेतले आहेत मी, रेड अँड व्हाईट। अगदी थोडक्यात लागणारं साहित्य आहे। त्यानंतर हा 40 नंबरचा धागा आणि ही एक लॉंग नीडल घेतली आहे 11 नंबरची आणि ही कात्री। तर करूया सुरुवात। या डिझाईनला सुरुवात करताना काय करायचं की यामध्ये रेड कलरचे मी 6 मोती ओवून घेते। तुम्ही तुमच्या आवडीने कुठलाही रंग निवडू शकता। तर हे 6 मोती घेऊन आपल्याला काय करायचं आहे, याला एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची आहे आणि गाठ पाडून मग आपण आपल्या कलाकृतीला सुरुवात करू। आता काय करायचं, आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये व्हाईट 10 मोती आपण घेणार आहे। हे झाले 6 आणि आणखी 4, 1 2 3 आणि 4 असे 10 मोती मी ओवून घेतलेले आहेत। बघू शकता 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10। 10 मोती ओवून काय करायचं की ह्या ज्या मोत्यातून निडल निघाली आहे त्याच मोत्यातून निडल परत आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या पुढच्या 2 रेड मोत्यांमध्ये आपल्याला नीडल टाकून घ्यायची। त्यानंतर आता इथे आपल्याला 6 मोती ओवायचे आहेत व्हाईट। 1 2 3 4 5 आणि 6 मोती आपण व्हाईट घेतलेले आहेत आणि 6 मोती व्हाईट घेऊन काय करायचं की या इकडच्या बाजूला हे जे 2 व्हाईट मोती आहेत, ह्या 2 व्हाईट मोत्यामधून नीडल काढून घ्यायची। अशा पद्धतीने काढल्यानंतर काय करायचं, आता साईडच्या ह्या 3 मोत्यांमधून आपल्याला नीडल टाकायची आहे। 3 मोत्यावर नीडल टाकली। आता आपल्याला थोडंसं लाल मोत्यांचं काम आहे। त्याच्यामध्ये 3 रेड मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 रेड मोती ओवून ज्या मोत्यातून आपण नीडल टाकली त्याच मोत्यातून अपोजिट डायरेक्शनला नीडल काढून घ्यायची। हा एक चौकोन तयार होईल। परत 2 मोती टाकायचे, 1 आणि 2। हे झाले 2 मोती टाकून परत पुढच्या मोत्यातून नीडल काढायची। आता परत 2 असं 4 मोत्यांवरती आपल्याला हे चौकोन करून घ्यायचे आहेत, 4 व्हाईट मोत्यांवरती। आता या मोत्यातून परत नीडल टाकून या पुढच्या व्हाईट मोत्यावरती नीडल न्यायची आहे। 1 आणि 2 ह्या व्हाईट मोत्यावरती नीडल नेऊन काय करायचं आहे की या मोत्यातून रेड मोत्यातून काढून घ्यायची। आता हा झाला आपला एक चौकोन। आता आपल्याला ही नीडल ह्या पुढच्या 2 मोत्यांवरती घेऊन जायची आहे। म्हणून मी या व्हाईट मोत्यामधून टाकून त्या 2 मोत्यांवरती घेऊन जाणार। आता ह्या 2 रेड मोत्यांमधून सुई काढल्यानंतर काय करायचं, आपल्याला या 2 व्हाईट मोत्यांमधून नीडल काढायची।
आणि त्यानंतर या बाजूला आपण ज्या पद्धतीने मोती ओवले त्याच्यामध्ये 6 मोती ओवून घेतले आहेत तसे 6 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6 असे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहेत. 6 मोती ओवून काय करायचं की ही नीडल परत या रेड मोत्यामधून घेऊन जायची. आता नेमकी त्या ठिकाणी गाठ आलेली आहे तर थोडंसं हार्ड जातं. हे लक्षात ठेवायचं की गाठ ज्या मोत्यातून आली तो मोती परत आपल्याला तिथे ओवावं लागणार नाही ही दक्षता घ्यायची. आता इथे सेम या इकडच्या बाजूला जे आपण पुढच्या 4 मोत्यांवरती चौकोन चौकोन करून घेतले तसे 4 मोत्यांवरती चौकोन करून घ्यायचे. हा पहिला मोती आहे तर पहिल्यांदा आपल्याला 3 मोती टाकावे लागतील. 1 2 आणि 3 मोती टाकून पुढच्या 4 मोत्यांवरती हे चौकोन करून घ्यायचे. सेम इकडच्या बाजूने जसं आपण केलं त्याच तसंच इथे सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता ह्या पुढच्या मोत्यात सुई टाकल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल की फक्त 2च मोती घ्यावे लागतील आणि 2-2 मोती घेऊन ते चौकोन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता या ठिकाणी 3 मोती होते तर या ठिकाणी आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2 मोती घेऊन परत ही नीडल ह्या एका मोत्यातून घेऊन पुढे न्यायची. पुढच्या मोत्यावरती घेऊन जायची. असेच 2 चौकोन या आणि या मोत्यावरती आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी परत आपल्याला 2 मोती घालायचे आहेत. 1 आणि 2 मोती घालून परत नीडल ह्या रेड मोत्यातून घेऊन पुढच्या मोत्यावर आणायचं आहे आणि इथे परत एक चौकोन आपल्याला करून घ्यायचं आहे. चला 1 ही नीडल या रेड मोत्यातून घेऊन घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला काय करायचं आहे या बाजूनी अशी ह्या मोत्यातून पास करायची आणि हा जो गोल आहे हा गोल आपल्याला तयार करायचा. आता इथे हे 2 मोती आणि हे 2 मोती ह्या ऑलरेडी आहेत म्हणून उरलेले 6 मोती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. मात्र हे 6 मोती टाकताना आपल्याला ह्या व्हाईट मोत्यातून सुई काढायची आणि 6 मोती टाकून घ्यायचे आहेत व्हाईट. हे झाले 6 मोती टाकून काय करायचं की ही नीडल आपल्याला परत एकदा ह्या पूर्ण मोत्यांमधून पास करून घ्यायची आहे इथपर्यंत. ही झाली आपली एक सिंगल डिझाईन तयार. आता आपल्याला त्याच्या पुढचं करण्यासाठी काय करायचं आहे तर काय करायचं या बाजूच्या 4 मोत्यांमधून नीडल घेऊन यायची. चार मोत्यांमधून नीडल आणल्यानंतर काय करायचं की या ठिकाणी आपल्याला 4 व्हाईट आणि 1 रेड आणि परत 4 व्हाईट असे 9 मणी घालून घ्यायचे आहेत. हे 4 व्हाईट आणि 1 2 3 आणि हे 4 असे 9 मोती आपण या ठिकाणी घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे 9 मोती घातलेले आहेत. हे 4 हा 1 रेड आणि परत 4 व्हाईट. त्यानंतर ज्या 2 व्हाईट मोती आहेत याच्यात सेंटरचे त्या 2 व्हाईट मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. काढून ती या रेड मोत्यावरती घेऊन यायची. ह्या रेड मोत्यावरती आणून
आता आपल्याला ही जी डिझाईन आहे ही डिझाईन परत तयार करायची. हा 6चा गोल करायचा आहे आणि 6चा गोल करण्यासाठी हा एक मोती आपण ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 5 मोती टाकून घ्यावे लागतील. 1 2 3, त्यानंतर हा 4 आणि हा एक 5वा. असे 5 मोती टाकून परत नीडल त्या रेड मोत्यातून घेऊन घ्यायची, प्लस आणखी 2 रेड मोत्यातून घ्यायची. अशा आहे की तुम्हाला कळलं असेल. आता ही डिझाईन आपल्याला परत रिपीट करायची. रिपीट करण्यासाठी काय करावं लागेल, याच्यामध्ये आपले 4 2 6 2 8 व्हाईट मोती घातले आहेत आणि 2 इथे ऑलरेडी आहेत, म्हणून मग आपल्याला परत 6 मोती टाकावे लागतील. 1 2 3 4 5 आणि 6. 6 मोती टाकून सेम प्रोसेस आपल्याला परत रिपीट करायची आहे. ही नीडल या रेड मोत्यातून पास करून घ्यायची, 2 रेड मोत्यातून प्लस 3 व्हाईट मोत्यांमधून. ही पास केली आपण नीडल. आता इथे आपल्याला ह्या 4 मोत्यांवरती हे असे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आपल्याला 3 मोती टाकावे लागतील. 1 2 आणि 3. 3 मोती टाकून हा चौकोन पूर्ण करायचा. त्याच्यानंतर पुढे 2 2 मोती टाकायचे. तर ते चौकोन आपल्याला ह्या मोत्यापर्यंत करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने 4 चौकोन करून घेतलेत. आता ही नीडल आपल्याला पुढे या बाजूला काढून घ्यायची आहे. इकडच्या 2 मोत्यांमधून रेड मोत्यांमधून नीडल आणायची आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी सुद्धा रिपीट करायची आहे. इकडे इकडच्या 2 मोत्यांवरून आपल्याला ही काढून घ्यायची आहे. आणि या प्लस या 2 व्हाईट मोत्यांमधूनही ही नीडल पास करून घ्यायची आहे. पास करून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, परत 6 मोती घालून घ्यायचे आहेत. हे असे 6 मोती आपल्याला या बाजूनी घालून या रेड मोत्यामधून घालायचे आणि प्लस पुढच्या 3 व्हाईट मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. या 2 मोत्यांमधून काढली. परत एका व्हाईट मधून सुद्धा आपल्याला नीडल काढायची आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला रेड असे 4 चौकोन तयार करायचे आहेत. हे 4 चौकोन करून घेतले. त्यानंतर ह्या 2 व्हाईट मोत्यांमधून आपल्याला नीडल टाकायची आहे, प्लस या एका रेड मोत्यातून. त्यानंतर ह्या पुढच्या 2 म्हणजे अशा 5ही मोत्यांमधून आपण ही नीडल पास करायची आहे. पास करून सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला परत 6 मोती व्हाईट ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हा एक 6वा. ही दुसरी आपली डिझाईन कंप्लीट झाली आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे रिपीट करायचं आहे. परत ही नीडल कुठे आणायची, आपल्याला या मधल्या 2 मोत्यांवरती आणायची. मोत्यांवरती आणून परत 4 व्हाईट मोती, 1 2 3 आणि 4 व्हाईट मोती. त्यानंतर 1 रेड मोती आणि परत 4 व्हाईट मोती. 1 2 3 आणि 4 असे 9 मोती आपण घालून घेतो आहे. आणि 9 मोती घालून ती नीडल परत त्याच व्हाईट ज्या मोत्यांमधून आपण नीडल आणली होती त्याच व्हाईट मोत्यांमध्ये घेऊन यायची आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. नीडल परत पास करायची पुढे
आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. परत हा 6चा चौकोन करायचा या ठिकाणी. एक 2 3 4 5 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि हा एक 5वा. असे 5 मोती ओवून परत या ठिकाणी चौकोन 6चा गोल करायचा आणि 6चा गोल करून ही डिझाईन आपल्याला सेम पद्धतीने रिपीट करायची. तर ही डिझाईन आता आपण इथेच थांबवूया. आता मी या डिझाईनला तयार करून घेतलेलं आहे, पण फक्त फरक एवढा आहे की ही जी डिझाईन मी तयार केलेली आहे ही 4 नंबरच्या मोत्यांमध्ये तयार केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल की ही 4 नंबरच्या मोत्यामध्ये, आणि मी जी करून दाखवली ती ही 5 नंबरच्या मोत्यामध्ये आहे. आता ही डिझाईन तुम्हाला ताटाभोवतीसुद्धा ठेवता येतं, कारण ही खूप फ्लेक्झिबल आहे. बारीक मोत्यांमध्ये केली तर फ्लेक्झिबल आहे, छोट्या साईजच्या. मोठ्या साईजच्या मोत्यांमध्ये केली तर मात्र तेवढी फ्लेक्झिबल असणार नाही. आणि ही चौरंगाभोवतीसुद्धा ठेवता येईल. परत ही डिझाईन उंबरठ्याला बॉर्डर म्हणून सुद्धा आपण ठेवू शकतो. त्यानंतर पाटाच्या समोर ठेवू शकतो, देवासमोरसुद्धा ठेवू शकतो, आणि चौरंगाच्या भोवती तर काही फरकच पडणार नाही. खूप छान दिसेल. याला मी जोडून याच्यासाठी घेत नाही. बऱ्याच मैत्रिणी ही डिझाईन जोडून घेतात, पण मी जोडून याच्यासाठी घेत नाही की मग त्याचा मल्टीपर्पज यूज आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून जर त्याचे पीसमध्ये जर ठेवलं, तुम्ही 2 बाजूला 2 वेगळे पीस केले आणि हे 2 वेगळे केले, तर तुम्हाला ती डिझाईन कुठेही वापरता येते. ही माझी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा, कॉमेंट्स लिहा. त्याच्यानंतर जे मंडळी नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळतील. लाईक नक्की करा आवडल्यास. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.